वर्षा बंगल्यावर शिंदे आणि फडणवीसांची रात्री 2.5 तास बैठक। उदय सामंत, शंभूराज देसाई उपस्थित। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पालघरच्या जागेवर चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आज पहिली यादी जाहीर होणार। बारामती, शिरूर, नगर, दिंडोरीसह भिवंडीच्या जागेवर उमेदवार जाहीर करणार। मवियात पवार गटाला 10 जागा मिळण्याची शक्यता। मवियातील वादग्रस्त जागांवर मैत्रीपूर्ण लढती करण्याचा काँग्रेस नेत्यांचा सूर। ठाकरे गटाने तात्काळ फेटाळला काँग्रेसचा प्रस्ताव। प्रकाश आंबेडकरांना मवियाकडून काहीही मिळणार नाही, युती करण्यास आम्ही आजही तयार। एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। मनोज जरांगेंची आज अंतरवाली सराटीत बैठक। लोकसभा निवडणुकीविषयी समाजाची राजकीय भूमिका स्पष्ट करणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा नागपूरच्या गल्लीबोळातून प्रचार सुरू। भारत माता चौकातून प्रचाराला सुरुवात। ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर। संजय राऊत आणि आदेश बांदेकरांचा 39 नेत्यांचा समावेश। पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये 19 एप्रिल रोजी मतदान। एक एप्रिलला पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर। रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी। राज्यात उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद। बीडमध्ये सर्वाधिक 4 तर रायगडमध्ये 2 रुग्ण। घर खरेदीत वाढ। मुद्रांक शुल्क महसुलात भर। वर्षभरात 48,000 कोटींचा मुद्रांक शुल्क महसूल जमा। भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा आज नवी दिल्लीत पार पडणार। पीव्ही नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि कर्पूरी ठाकूर यांचे कुटुंबीय पुरस्कार स्वीकारणार, तर अडवाणींना उद्या निवासस्थानी जाऊन पुरस्कार प्रदान करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।